नमस्कार. अनेकांना बऱ्याच वेळा असा प्रश्न पडला असेल, की तुम्हाला काही रिस्क फॅक्टर नसताना देखील तुम्हाला हार्ट अटॅक का आला? तर आपल्याला माहिती आहे, डायबिटीज, उच्च रक्तदाब, धूम्रपान करणारे किंवा हाय कोलेस्ट्रॉल असणारे आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, अशा लोकांमध्ये हार्ट अटॅकची रिस्क ही जास्त असते. पण या व्यतिरिक्त आणखी काही नवीन रिस्क फॅक्टर आढळून आलेले आहेत. जगातील 52 देशामध्ये इंटरहर्ट नावाचा स्टडी करण्यात आला होता आणि याच्या संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की टोटल 9 रिस्क फॅक्टर हे तुमच्या पहिल्या हार्ट अटॅकचा झटका येण्यासाठी कारणीभूत आहेत. त्यामध्ये दररोज व्यायाम ना करणे, दररोज फळे पालेभाज्या यांचं सेवन ना करणे, पोटामधील चरबी वाढणे, अल्कोहोलचे सेवन करणे, सायकोसोशल स्ट्रेस आणि रक्तातील ॲपोलिपोप्रोटीन बी यांच्या लेवल्स वाढणे आणि उर्वरित 3 कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर. हे सर्व रिस्क फॅक्टर तुम्हाला असतील तर घाबरून जाऊ नका. हे रिस्क फॅक्टर आपण नियंत्रणात आणू शकतो आणि तुमचा पहिला हार्ट अटॅकचा धोका टाळू शकतो.